सांभाळून एन्जॉयमेंट करा, कारण पाणी आहे, पाण्याशी खेळणं म्हणजे जीवाशी धोका असतो. सो त्याच्यामुळे एन्जॉयमेंट करताना बऱ्याच गोष्टीची काळजी पण घेतला. बघा ते बघा काय छान व्ह्यू आहे. मासावाला मासा पकडला गाईज. बघा वरती चढायला सुरुवात केली आपण. हे बघा आलेत. जय शिवराय, जय शंभूराजे. सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईज. आणि मस्त सायंकाळ झालेली आहे आणि आपल्याला आज अक्कलपाडा डॅम वरती जायचं फिरायला. सो थोड्याच वेळात निघणार आहोत आपण. इकडं श्री संत बाळूमामा यांचं मंदिर आहे आमच्या गावातलं, इकडे आलेलो होतो. सो बाईक लावलेली आहे. आता हे गेले थोडेसे लघवी करायला. सो ते आलेत की मग आपण निघूयातच मस्तपैकी. इतकं छान वातावरण आहे आणि अक्कलपाडा डॅम आहे ना, इतका ओव्हरफ्लो झालेला आहे पावसामुळे. प्रचंड प्रमाणामध्ये पाणी फुल भरलेलं आहे. सो थोड्याच वेळात आपण आता निघणार आहोत आणि तुम्हाला दाखवलं जाईल की कशा प्रकारे अक्कलपाडा डॅम भरलेलं आहे पूर्णपणे पाण्याने. आणि त्याच्या काही खिडक्या आहेत ना, त्या पण सोडण्यात आलेल्या आहेत पांझरा नदीमध्ये. त्याच्यामुळे पांझरा नदीला पण चांगल्या प्रमाणामध्ये पूर आलेला आहे. सो आपण आता थोड्याच वेळात निघणार आहोत. चला गाईज, बाईक निघालेली आहे. सो तिथपर्यंत गेली पुढे की मग आपण पण जाऊयात. चला आता सुरुवात झाली आहे आपली अक्कलपाडा डॅमकडे जाण्याची. सो गाईज फायनली आपण आता अक्कलपाडा डॅम जवळ पोहोचलेलो आहोत. बघा या प्रकारे कशा प्रकारे छान व्ह्यू दिसतोय गाईज. हे बघा, हा आहे आपला अक्कलपाडा डॅम. बऱ्याच विंडो ओपन केलेल्या आहेत. बरं किती आहे टोटल? 7-8 विंडो ओपन केले आहेत ना. हे बघा गाईज, पूर्ण विंडो ओपन करून दिलेले आहेत. फक्त 4 ते 5 विंडो क्लोज आहेत आपल्या. बऱ्यापैकी सर्वच विंडो ओपन केलेल्या आहेत या साईडला बघा आपल्या. सो किती छान व्ह्यू दिसतोय गाईज. पूर्ण नदीमध्ये पाणी आहे. पांझरा नदी आपल्यावली. पूर्ण ही नदी डायरेक्ट आपली धुळ्याला जाते. सो चला आता आपण मस्तपैकी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये हा व्ह्यू दाखवू आणि नंतर आपण वरती डोंगरावर पण जाणार आहोत. डोंगरावरचा व्ह्यू, तिथलं डोंगरावरचा पूर्ण धरण कशा प्रकारे दिसतं हे पण तुम्हाला दाखवूयात आपण थोड्या वेळा. प्रकारे बघा गाईस, पूर्णपणे विंडो ज्या आहेत त्या ओपन करून दिलेल्या आहेत. जबरदस्त पाणी आहे. आणि ह्या साईडला तुम्ही बघा बरेच लोक पण येऊन गेलेले आहेत सगळे धरणावरती धबधबा बघण्यासाठी. विंडो ओपन केलेले आहेत ना, सो बरेच लोक इकडं आलेले आहेत त्या साईडला. आम्ही तर ते बघा तिकडे गेले त्या साईडला. चला जाऊयात आपण. इकडं जबरदस्त पाण्याचा प्रवाह चालू आहे गाईस. हे बघा, हे फोटोशूट करतायत दोघं जण. नुसते त्यांचा एन्जॉय चालू आहे करताना, नुसतं फोटोशूट करतायत. आणि इतकं छान वातावरण आहे ना गाईस इकडं, एकच नंबर. इकडे बघा थोडं मासे पकडायचं पण काम चालू आहे. हे बघा कशा प्रकारे मासे ते पकडतायत. धरण आहे बाजूला आणि डायरेक्ट नदीमध्ये पाणी सोडले गेले पूर्ण. बघा तुम्हाला इथनं दाखवतो मी. बघा ह्या साईडला किती जबरदस्त पाणी वाहतंय. मध्ये जर एखादा पडला बस मग वाहूनच जाईल डायरेक्ट पूर्णपणे. इतकं छान वातावरण. जाऊत आपण तिकडे त्या साईडला बघा, पुलावरती जाऊ. थोडंसं इतकं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी ना गाईज. आता तरी काही विंडो आपल्या बंद केलेल्या आहेत त्यांनी. आधी ना 2 दिवसापूर्वी ह्या सगळ्या विंडो ओपन केलेल्या होत्या. बघा इथे ह्या साईडला पण 2 ते 3 विंडो क्लोज आहेत आणि इकडे पण 3-4 विंडो क्लोज आहेत. आधी जेव्हा पूर्णपणे सगळ्या विंडो ओपन केलेल्या होत्या ना, हे पूर्ण हा पूल पूर्ण बनून गेला होता. म्हणजे इकडं सुद्धा संपूर्ण पाणी होतं या साईडला. हे बघा, हे यांचं मस्त अजूनही फोटोशूट चालू आहे. काय झालं का फोटोशूट? हा झालं फोटोशूट. मासावाला मासा पकडला गाईज. बघा किती मोठा आहे गाईज. कोणता मासा आहे हो? शिपला. शिपला मासा आहे गाईज. बघा जिवंत आहे पूर्ण. फडफड फडफड करतोय बघा तो. बरेच मासे पकडलेत गाईज. बघा इथे थैलीमध्ये ठेवलेले आहेत मासे. टॅगेस पकडतात आणि इथे थैलीमध्ये ठेवले जात आहेत बघा. चला गाईज आपण आता त्या साईडला जाऊया थोडंसं आतमध्ये. बघा इकडे एकदम छान व्ह्यू आहे बऱ्यापैकी ना. बरेच लोक तिकडे साईडला उभे आहेत बघा, आतमध्ये गेलेले. सो चला आपण जाऊया खाली. तिकडे पाणी आहे थोडंसं. सो हे बघा, हे दादा ते मासे पण पकडतायत. ह्या साईडला सगळं फोटोशूट वगैरे चालू आहे गाईज. पण चला आपण पण जाऊयात आता खाली. थोडं सांभाळून जावं लागेल. पाणी खूपच जबरदस्त आहे गाईज. आणि आवाज इतका छान येतोय ना या साईडला. तुम्ही जर बघितलं तर एकच नंबर. म्हणजे व्ह्यू इतका जबरदस्त आहे. सूर्य त्या साईडचा आहे, सो त्याच्यामुळे ना इकडचा व्ह्यू तुम्हाला व्यवस्थित दिसत नसेल, पण खूपच छान व्ह्यू आहे. इतका जबरदस्त ना. बघा साईडलाच पाणी येतं गाईज. आणि या दिवसांचं ना थोडंसं फिरायला येतं चला, पण फिरताना थोडंसं फक्त काळजी घेत चला की कसं आहे पाण्याशी आणि आगीशी आणि हवेशी खेळायचे नाही खूप जास्त. बघा इकडं सगळं फोटोशूट चालू आहे या साईडला. इतका छान व्ह्यू आहे ना. बघा कसं पाणी येतं आहे गाईज.
आवाज पण इतका छान येतोय ना. हे बघा काय छान व्ह्यू आहे. हा आपला अक्कलपाडा डॅम आहे गाईस. बघा या प्रकारे येत आहे. गाईस आपण आता ना इकडचा बऱ्यापैकी बराच वेळ आम्ही इथं एन्जॉयमेंट केला. आणि आता आपल्याला ना हा धरणाचा जो तिकडचा पार्टचा आपला मेन धरण आहे त्याचा व्ह्यू बघायचा आहे ना, तर त्या साईडला जावं लागेल. बघा या साईडला जे बघा तिथे एक छोटंसं घर ते दिसतंय, म्हणजे ऑफिस आहे ते. तर त्या साईडला जाऊ आपण आणि तिथनं तुम्हाला संपूर्ण धरणाचा व्ह्यू कशा प्रकारे दिसेल, किती पाणी आपल्या धरणामध्ये, धरणाची लेवल किती भरलेली संपूर्ण तुम्हाला दाखवण्यात येईल. सो आता आपण थोड्या वेळातच निघणार आहोत. आता बराच वेळ इथं झाला, आपण एन्जॉयमेंट केलेलं आहे. सो आता थोड्या वेळातच आपण तिकडे निघणार आहोत. यांची पण अजून फोटोशूट चालू आहे. बघा काही इथं सगळं पाणी आहे, पाण्यामध्ये फोटोशूट करता येते मस्तपैकी. इतका छान व्ह्यू आहे ना की विचारूच नका तुम्ही. एकदम एन्जॉयमेंट आहे. फक्त एवढे सांभाळून एन्जॉयमेंट करा, कारण पाणी आहे, पाण्याशी खेळणं म्हणजे जीवाशी धोका असतो. सो त्याच्यामुळे एन्जॉयमेंट करताना बऱ्याच गोष्टीची काळजी पण घेतला. बघा फक्त यांचा फोटोशूट चालू आहे काही. आता यांचा फोटोशूट झाला की आपण तिकडे जाऊयात आणि तुम्हाला पूर्णपणे धरण किती भरलेलं आहे आणि धरणाची पातळी किती वरती आलेली आहे हे संपूर्ण दाखवण्यात येईल थोड्याच वेळात. चला गाईस आपण आता निघूयात तिकडे, तुम्हाला धरणाचा व्ह्यू दाखवायचा आहे. चला आता निघालेले आहेत, जाऊयात आपण त्या साईडला वरती जाऊयात आणि तिथनं तुम्हाला संपूर्ण व्ह्यू दाखवण्यात येईल. चला आता बाईक काढलीच आहे यांनी, निघूयातच आपण. पण आता वरती जातोय. हे अक्कलपाड्यामधील विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. सो चला आता निघूयात वरती. आम्ही तर ते गेलेत पुढे, आता आपण चाललोयत मागे. वरती वरचा नजारा इतका छान आहे ना, डोंगरावरती पूर्ण उंचावरती हा पाठ. सो चला आता निघूयातच आपण. ते बघा ते तिथं थांबले, तिकडं मध्येच थांबून गेले ते. काय खालून जायचं का वरून? हा इकडून आहे, तिथून जागा आहे का? पण चला चला जाऊत ना मग खाली एक. फायनली आपण धरणाकडे आलेलो आहे तिकडं, आणि आता थोड्याच वेळात तुम्हाला धरणाचा पूर्ण व्ह्यू दाखवूयात आपण. ह्या साईडला बघा हा मस्त डोंगर, ह्याच्यावरती पण आपण थोड्या वेळात जाणार आहोत. इकडे बघा हे आपले फ्रेंड्स बसले आहेत, मामांचा मुलगा. काय मग कसा एन्जॉय, वातावरण कसं आहे? खतरनाक. चला गाईज आता तुम्हाला इथनं आपण धरणाचा व्ह्यू दाखवूयात पूर्णपणे, कशा प्रकारे धरणाचा व्ह्यू दिसतोय तो. हे आपला अक्कलपाडा डॅम आहे आणि हे जे विंडोज दिसत आहेत तुम्हाला बघा, ह्या विंडो आहेत थोड्या वेळापूर्वी जे दाखवलेल्या होत्या मी, त्या विंडो आहेत. सो अशा प्रकारे आपला पूर्ण अक्कलपाडा डॅम आपल्याला बघायला मिळतो. आणि पावसाळा असल्यामुळे ना इतकं प्रचंड प्रमाणामध्ये पाणी आहे गाईज, विचारही करू शकत नाही तुम्ही. बघा समोर तुम्ही, आपली नजरही पुरत नाही, इतक्या दूरपर्यंत पाणी आहे बघा ते. म्हणजे इथनं आपल्याला पूर्ण दिसू पण शकत नाही, शेवटचा जो किनारा आहे तो किती दूर असेल सांगता येत नाही. बघा तुम्ही किती मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेलं धरण आहे. आणि नक्कीच पावसाळ्यामध्ये जर तुम्ही धुळे जिल्ह्यामध्ये आलात, साक्री तालुक्याकडे, तर नक्कीच एक वेळा व्हिजिट करा अक्कलपाडा डॅमला. इतकं छान वातावरण आहे ना, आणि साईडलाच धरण असल्यामुळे, धरणाच्या बाजूलाच डोंगर असल्यामुळे इतका छान व्ह्यू दिसतोय ना. आता आपण थोड्या वेळातच वरती डोंगरावर जाऊ आणि तिथनं पण तुम्हाला पूर्ण धरणाचा व्ह्यू दाखवणार आहोत आपण. चला आता थोडा वेळ इथे मस्तपैकी एन्जॉय करूयात आणि मग थोड्या वेळात आपण वरती जाणार आहोत धरणाकडे. हे बघा हे गेले ह्या साईडला, फिरतायत मस्तपैकी. हे बघा पन्नास कैसे? हे बघा गाईज हे खाली उतरलेत बघा. हे काय रे, कुठे चाललो तुम्ही रे? हा हे बघा गाईज हे खाली गेले. रे नीट सांभाळून रे. हा बघा त्यांच्या मागे हा एक, हा पण चालला खाली. हे बघा गाईज, ए सांभाळून रे, सांभाळून खाली. आपण आता वरती डोंगरावर चढणार आहोत. सो आता थोड्याच वेळात जाऊयात वरती. आपण तिथं बाईक लावायचे आहेत आपल्याला, बाईक लावून आणि मग वरती आपण डोंगरावर चढणार आहोत या साईडला.
बघूयात बरीच गर्दी येऊन गेलेली आहे गाईज. बघा तुम्ही इकडं धरण असल्यामुळे ना हायवेच्या बाजूला सुरत बायपास आहे आपला. हा सुरत बायपासच्या बाजूलाच आपला डॅम आहे. सो त्याच्यामुळे बरेच लोक इथं आलेले असतात. सो चला आता आपण वरती चढूयातच. बाईक इथं लावून देऊ ह्या साईडला. बघा इथं बाईक लावले आहेत आणि मग थोड्याच वेळात आपण आता इथं त्या साईडला जागा आहे, वरती चढायचं आहे आपल्याला. चला निघूयातच आपण थोड्या वेळात. वरती चढायला सुरुवात केली आपण. हे बघा आलेत. चला चढूयातच आता वरती. हा पूर्ण डोंगर चढायचा आहे गाईस आपल्याला. हा पहिले बी एक सवाल होता ना आपण गाईज आपल्या ब्लॉग मध्ये. जर तुम्ही खाली स्क्रोल केलं व्हिडिओ तर तिथं तुम्हाला अजून एक ब्लॉग दिसेल. पण एवढं आहे त्यावेळेस पावसाळा नव्हता, हिरवळ नव्हती. सो आता पावसाळ्यामुळे ना खूपच छान वातावरण झाले. चला आता आपण वरती जाऊयात आणि तुम्हाला संपूर्ण धरणाचा व्ह्यू वरून दाखवूयात आपण. गाईज फायनली आपण आता वरती आलेलो आहोत आणि वरून तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवण्यात येईल. बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे आपल्याला धरणाचा व्ह्यू दिसतोय. आणि तुम्हाला इथून फक्त धरणाचा व्ह्यू नाही तर आपली पांझरा नदी जी आहे तिचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवण्यात येईल. हे बघा हे आपली पांझरा नदी अक्कलपाड्यावरून अशी जाते. हे बघा कशा प्रकारे पाहू शकता तुम्ही. ही पूर्णपणे धुळे जिल्ह्याकडं, धुळे शहराकडे जाते. ही आपली पांझरा नदी गाईस. पाहू शकता तुम्ही कशा प्रकारे ही पूर्णपणे हा असा प्रकारे आपला पांझरा नदीचा व्ह्यू आहे गाईस. किती छान व्ह्यू आहे बघू शकता तुम्ही या साईडला. आता मी तुम्हाला इकडे ना अक्कलपाडा गाव जे आहे ते दाखवतो. इकडे बघा या साईडनं पूर्ण जर तुम्ही बघितलं तर हा पूर्ण अक्कलपाडा गाव आहे आपल्याला. अगदी धरणाच्या बाजूलाच हे गाव वसलेलं आहे. आधी त्या साईडला होतं थोडंसं आय थिंक, मग नंतर धरणाची पातळी वाढल्यामुळे ते ह्या साईडला थोडंसं वसलेलं आहे बघा. आणि इथनं आपलं गाव थोडंच अंतरावरती आहे. इथनं इतका छान व्ह्यू दिसतो ना गाईस. आणि नक्कीच जर तुम्ही इकडे आलात ना धुळे जिल्ह्यामध्ये तर एक वेळा नक्कीच आपल्या अक्कलपाडा डॅमला व्हिजिट करा. इतकं सुंदर वातावरण असतं पावसाळ्यामध्ये की तुम्ही विचारही करू शकत नाही गाईस. आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल की कशा प्रकारे व्ह्यू आहे हा. नदी आहे एकदम, नदीचा प्रवाह दिसतोय तुम्हाला. आणि नदी संपल्यानंतर बाजूलाच आपला अक्कलपाडा डॅम पण तुम्हाला पाहण्यात येईल इथे. चला आता आपण थोडा वेळ मस्तपैकी एन्जॉय करूयात. कारण थोडा वेळ नाही अजून अर्धा एक तास आपण इथे पूर्णपणे बसणार आहोत वरती डोंगरावरती. ते बघा त्यांचं तिकडे फोटोशूट चालू आहेत बाकीचे. अमित, बादल आणि ज्ञानेश्वर ते आहेत. फोटोशूट चालू आहे त्यांच्यावर बघा वरती. सो त्यांचं फोटोशूट चालू आहे. मी मस्त इकडे येऊन गेलो. इतकं छान वातावरण मस्त. आधी पूर्ण इकडनं तिकडनं पळत होतो आम्ही आणि मस्त थोडा दमलो, थकलो पण थकवा पण लागतो कारण खालून पूर्ण वरती चढून आलो आहेत आपण. सो मस्त नेचरचा आनंद घेऊयात. व्ह्यू एक अतिशय सुंदर आहे. सो मस्तपैकी अर्धा एक तास सहज कुठं निघून जाईल समजणारही नाही आपल्याला. चला भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. निघूयात आता आपण. बराच वेळ मस्त एन्जॉयमेंट केला. हे बघा चाललेत सगळे. आता जाऊयात खाली आपण. परत आता खाली उतरावं लागेल काहीच आपल्याला कारण बरंच खाली येऊन जातं आहे इथनं. खूपच उंचावरती आहे ना. सो त्याच्यामुळे परत आता खाली उतरायचं आहे आपल्याला. सो चला आता निघूयातच. काही छान वातावरण होतं काहीच मस्तपैकी. एक तास बसायचं होतं पण 1.5 तास बसलो आपण इथे. हे बघा चाललेत आता सगळे. खाली जाऊयात आणि मग निघूयात आपण आपल्या गावाकडे. किती जोरजोरात पळत आहेत गाईस हे. इथनं सटकायचं भेव वाटतंय डायरेक्ट. हायवे किती भारी दिसतोय. आणि हा सुरत बायपास हायवे गाईज आपला. साक्री ते धुळे आणि सुरत बायपास हायवे पण म्हणतात याला. नॅशनल हायवे. सो चला गाईज आता फायनली आपण खाली आलेलो आहोत आणि आजचा जो ब्लॉग आहे आपला तो आपण इथं स्टॉप करणार आहोत. आणि नक्कीच ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा. आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूयात अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.